आत्या तुम्ही कॉफीच नाही घेतली? नकोय मला. मला या घरात माझी इमेज सगळ्यांसमोर बदलायची आणि हीच सगळ्यात योग्य संधी आहे. त्या पुरुषोत्तम गायकवाडाचं मन जिंकलं म्हणजे निम्म राज्य हातात आल्यासारखं आहे. अरे यार हे तू असं मगाचपासून फिरवू नको आणि ते वाजवू नको रे, माझं डोकं फिरतंय. ए तू कशाने डिस्टर्ब होते का? तुझा ना प्रॉब्लेमच वेगळा आहे का? प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम आत्ता आलेला बरा. म्हणजे? तू उद्या नको यायला. हा म्हणजे नाही चाललं पाहिजे. हा म्हणजे हे बघ, मला ना जरा टेन्शन येतंय. कशाचं? उद्या बाबांचा वाढदिवस आहे ना तुझ्या, त्याचं काय आहे हे बघ. जिजू आणि ताईचं लग्न झाल्यापासून प्रत्येक कार्यक्रमात काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स येतात रे. हो. मग मला असं वाटतंय की काकांच्या वाढदिवसाला ना कुठलाच प्रॉब्लेम यायला नको. नाही चाललं पाहिजे. हे बघ मी काय म्हणते, आपण ना असा विचार करूया की उद्या कोणते कोणते प्रॉब्लेम्स येऊ शकतात. हा मग त्याचं सोल्युशन आजच काढूया, म्हणजे आपला निम्मा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. हे बघ आपल्याला ना मायक्रो प्लॅनिंग करावं लागणार आहे. ताई आणि जिजूचं लग्न झालं तेव्हापासून सगळ्याच गोष्टी वाईट होत आहेत. हो ना. ते पाच परतावणीच्या कार्यक्रमाला सगळं जेवण खराब झालं. सत्यनारायणच्या पूजेला ते प्रसाद. मग तू आणि साडी दिलीस तेव्हा पण भांडण झालं. अरे तर ह्या सगळ्या गोष्टींना नको व्हायला. नाही 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 तू नको हे असे सगळे विचारच करू नको. आपल्याला बाबांचा वाढदिवस एकदम व्यवस्थित झाला पाहिजे, एकही प्रॉब्लेम आला नाही पाहिजे. पण तुझे ते मायक्रो प्लॅनिंग करायचं म्हणतेय ते म्हणजे नेमकं काय करायचं? अरे म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीचा ना एकदम बारकाईने विचार करूया की काय काय होऊ शकतं. काकांचा वाढदिवस ना खूप आनंदात आणि छान साजरा झाला पाहिजे. हा हा हा. स्वराज, अहो जेवणात आज काय करायचंय तुम्ही? आई अयो तुम्ही कधी आलात? तेव्हाच जेव्हा तू बाहेर स्वराजला कॉफी दे, त्यानिमित्ताने त्याच्या हाताला हात लाव, हे सगळं करत होतीस ना, तेव्हाच आले मी. आई तुमचा काहीतरी गैरसमज होते. ए प्रीती, प्रत्येक वेळी कसा ग माझा गैरसमज होईल? दरवेळी हे असंच काहीतरी सांगतेस तू मला. पण आज मी तुला स्पष्ट सांगते, मला तू त्या माणसाबरोबर बोललेली बसलेली बघवत नाही. काय गरज आहे त्याच्याशी गोड गोड वागायची? आई अहो दगडाला चॉकलेटी कलरचा पेपर गुंडाळल्याने तो दगड चॉकलेट होत नाही. मी जे काही गोड वागतीये आणि गोड गोड बोलतीये ते मी सगळं मुद्दाम करतेय. त्यांना वाटलं पाहिजे ना मी त्यांच्यातलीच आहे. एकदा का मी या सगळ्यांच्या मनात जागा निर्माण केली ना, तिथूनच त्यांचं मन पोखरायला सुरू करेल. मग यांना कळणार सुद्धा नाही त्यांचं हे घर आतमधून कधी पोकळ झालंय ते. असं गुंडाळेन ना यांना, शेवटी पाणी मागायला सुद्धा तोंडातून शब्द फुटणार नाहीत. चांगलंय, फक्त त्यांना गुंडाळता गुंडाळता त्यात स्वतःलाही त्यांच्याबरोबर गुंडाळून घेऊ नकोस म्हणजे झालं. आणि चुकून जरी त्यांच्याबद्दल विचार करायला लागलीस ना तू, तर ही सुभद्रा तुझ्या समोर उभी आहे. आई हे विसरू नकोस. अहो तुम्ही काळजी करू नका. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, उद्याचा दिवस व्यवस्थित पार पडला पाहिजे. त्या पुरुषोत्तम गायकवाडचं जर मन जिंकायचं असेल ना, तर हीच ती संधी आहे. तू कुठला डबल डाव खेळतेस हे मला माहित नाही प्रीती, पण उद्याचा वाढदिवसच काय, यांच्या घरातला कुठलाच कार्यक्रम मी आनंदाने पार पाडू देणार नाही. सिरियसली कीर्ती, तू आणि स्टुडंट सेफ्टी कमिटी मेंबर मॅडम स्वतःकडे बघितलंय का? तू स्वतःची तरी सेफ्टी करू शकते का? काय? अरे यार, आता आपल्या सगळ्यांची सेफ्टीची जबाबदारी तर कीर्ती घेणार ना. हो ना ग कीर्ती, नको तिथे शायनिंग मारायला गेलं की हे असंच होतं. ए
हसू नका तुम्ही. एकतर सगळं तुमच्यामुळे झाले. उगाच बेट लावली यार मी. त्यात ते विराज सर नेहमी माझ्या समोर येऊन उभे राहतात. जेव्हा पण बेट लावेल त्यांना समोर यायचंच आहे. करायला गेले एक आणि झालं तिसरंच. ऑलरेडी त्यांनी मला इतक्या असाइनमेंट्स दिलेत ना, माझी लाईफ त्या असाइनमेंट मध्येच गेली. रोज आपलं तेच 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 आणि आता ही नवीन रिस्पॉन्सिबिलिटी, ही कमिटी अँड ऑल. मला नकोच आहे ही जबाबदारी. मला कळत नाही त्यांचा प्रॉब्लेम काय. डबल बॅटरी ना माझ्या हात धुवून मागे लागलाय. मला तर वाटतंय आता मला सुधारूनच हा माणूस शांत बसणार आहे. काय करायचं त्याने हे सगळं करायची. अरे तुम्ही का मागे जाताय. मी तुम्हाला बोलतेय, मी विराज सरांबद्दल बोलतेय ना. काय बोलतेस तू. सर आय एम सॉरी. सॉरी सर, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर. आय एम सॉरी. पण कशासाठी सॉरी. तू आधी पण चांगलं काम केलंयस आणि आता तर स्टुडंट सेफ्टी कमिटीची मेंबर पण आहेस तू. सो डोंट बी सॉरी, बी प्राऊड ऑफ युअर सेल्फ. थँक्यू सर, थँक्यू सो मच. आणि तुम्ही जसं म्हणालात मी पूर्ण जबाबदारी घ्यायला तयार आहे सर. थँक्यू. कीर्ती, खरं सांगू तर तुझ्या मनाला खूप सुधारणा आहे. म्हणजे आधीची कीर्ती आणि आताची कीर्ती यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. कीप इट अप कीर्ती. सर खरं तर हे सगळं तुमच्यामुळे झालंय ना सर. म्हणजे तुम्ही इतका विश्वास दाखवलात माझ्यावरती. आणि सर तुम्ही इतका कमाल विश्वास दाखवला ना, त्यामुळे मी कधीच तो विश्वास ब्रेक नाही करणार सर. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू कीर्ती. चल मी येतो. येस सर. अरे सुरत, तू दारात काय उभी आहेस अशी. ये ना आत ये. बोल काय म्हणतेस. तेच बोलायचं होतं तुझ्याशी. जे माझ्या मनात आहे, म्हणजे तू मला विचारणार असं मला वाटतंय, तेच जर असेल तर माझं उत्तर तुला माहिती आहे. मी काय विचारणार, तुला काय माहिती. अगं दरवर्षी वाढदिवसाच्या आदल्या रात्री तू माझ्याकडे येतेस आणि हाच प्रश्न विचारतेस, हो की नाही. माहिती ना तुला, मग दे ना परवानगी. अगं लहान आहोत का आपण दरवर्षी तेच तेच बोलायला. अरे नाही होत लहान, माहितीये मला. दे ना प्लीज, एकदा परवानगी दे ना. नो. का नाही म्हणतोस. मला वाढदिवस तुझा साजरा करायचाय, घरातल्या सगळ्यांना करायचंय, सगळ्यांना सेलिब्रेशन करायचंय, मग नाही का म्हणतोस तू. सेलिब्रेशनच काय, तुझ्या प्रश्नाचं उत्तर देणं सुद्धा मला वेळ वाया घालवण्यासारखं वाटतंय. विराज सारखं बोलू नको आता तू. नको. दे ना परवानगी प्लीज. अजिबात नाही. नेहमीप्रमाणे सगळ्या गोष्टी होतील, सगळे आपापल्या कामाला लागतील. मी सुद्धा ब्रेकफास्ट करून दुकानात जाणार आहे. नाहीच म्हणणार आहेस मग. नाही. बरं जरा थांब. बदलला विचार. नाही विचार नाही बदलला. नाही तू विसरणार नाहीस, पण तरी आठवण करून देतो. गीतांजलीच्या फोटोसाठी हार आणायला मात्र विसरू नकोस. तो अजिबात विसरणार नाही. मी त्या कामात अजिबात कसूर करणार नाही. दादा एकदा परवानगी दे. एकदा नाही. नाते